नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत महारेराचा एक महत्त्वाचं स्पष्टीकरण जे 4 सप्टेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलेलं होतं। या आदेशानुसार पूर्वी महारेराने एक आदेश पारित केला होता, आदेश क्रमांक 56/2024 मध्ये। त्याच्यामध्ये ज्या अटी लादण्यात आल्या होत्या त्याच्याबाबत आता स्पष्टता देण्यात आलेली आहे। हा मूळ आदेश जो आहे ऑर्डर 56 आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत ती 61 ची करणार आहोत। तर हा जो मूळ आदेश आहे 27 जून 2024 रोजी लागू झाला होता आणि त्यानंतर प्रत्येक प्रकल्पातील विकासकाला बिल्डरला 3 बँक खाती उघडणं आणि त्यांचं संचालन करणं बंधनकारक केलं होतं। म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टचे 3 बँक खाती उघडणं बंधनकारक आणि संचालन करणं बंधनकारक केलं होतं। पण त्यानंतर प्रश्न उपस्थित व्हायला लागले की मग विकासकाबरोबर डेव्हलपमेंट करारामध्ये जमीन मालक असतात, मग ह्या जमीन मालकांना सुद्धा 3 बँक खाती उघडावी लागणार का? कारण प्रकल्पातून जे उत्पन्न मिळणार आहे किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट विकसनाच्या मोबदल्यात त्यांना जो काही क्षेत्र मिळणार आहे, सद्दिका मिळणार आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी सुद्धा 3 बँक खाती उघडायची का? तर याचं स्पष्ट उत्तर देण्यात आलं आहे, आवश्यकता नाही। मात्र अधिक यामध्ये तरतूद काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर पुढेही व्हिडिओ बघा। महारेराने हा जो आदेश क्रमांक 61 आहे 2024 चा, याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फक्त प्रमोटर म्हणून ज्या व्यक्तीची नोंद प्रकल्प नोंदणी दरम्यान झाली आहे त्यालाच या 3 बँक खाती उघडण्याची आणि संचालनाचे चालवण्याचे बंधनकारक आहे। 3 बँक खाती जर जमीन मालक स्वतःला प्रमोटर म्हणून घोषित त्याने केलं नसेल तर त्याच्यावर ही जबाबदारी नाही आहे, कारण तो प्रमोटर नाही आहे। या आदेशात जिथे कुठे प्रमोटर हा शब्द वापरला आहे तो रेरा कायद्याच्या कलम 2ZK नुसार समजण्यात येतो। म्हणजे फक्त ज्या व्यक्तीने प्रमोटर म्हणून आपली नोंद केलेली आहे त्यालाच महारेराचा आदेश क्रमांक 56/2024 मधील आर्थिक जबाबदाऱ्या लागू होतात, तो जबाबदार धरला जाणार आहे। जर तुम्ही विकासक असाल तर तुम्ही या 56/2024 या आदेशाचं तंतोतंत पालन करा, 3 खाती उघडा आणि ती चालवा आणि ती खबरदारी घ्या की तुम्ही त्याचं पालन करताय। जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्हाला दंडात्मक कारवाई तुमच्याबरोबर होऊ शकते, रेरामध्ये तशी तरतूद आहे। जर तुम्ही जमीन मालक असाल आणि तुम्हाला प्रमोटर म्हणून तुमची नोंद केली गेलेली नसेल, तुम्ही प्रमोटर नसाल, तर मग तुम्हाला ही 3 प्रकारची खाती उघडण्याची काही आवश्यकता नाही। मात्र जर तुम्ही प्रमोटर म्हणून रेराकडे नोंद असेल तुमची केली असेल तुम्ही, तर मग मात्र तुम्हाला 3 खाती उघडणं बंधनकारक आहे। जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांना सल्ला आहे की त्यांनी त्यांचे जे क्लायंट आहेत त्यांना याबाबत अचूक मार्गदर्शन केलं पाहिजे, करावं, म्हणजे ते कायदेशीर बाबींची पूर्तता करतील जेणेकरून रेरा अंतर्गत कारवाईपासून त्यांचा बचाव होईल। तर मंडळी, डिअर सोसायटी या आपल्या चॅनलवर आम्ही नेहमी प्रयत्न करतो की कायद्यातील अडचणी स्पष्ट आणि सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि डिअर सोसायटीला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्ही कोणताही महत्त्वाचा रेरातील अपडेट असो, सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट याच्याविषयी अपडेट चुकणार नाहीत, कारण डिअर सोसायटी म्हणजे आपली सोसायटी। धन्यवाद।